नमस्कार. निष्ठाज आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे, तर आता आपल्या सणांना सुरुवात होणार आहे. मराठी सणांना जसं गणपती, गौराई, पुढे बरेच सण आहे, दसरा आहे, दिवाळी आहे. तर सध्या ना गणपतीची आता आपल्या इथे सध्या क्रेज चालू होणार आहे. तर गणपती म्हटल्यानंतर आपल्याकडं एक त्याचं डेकोरेशनचं फार असतं की गणपतीसाठी कुठलं डेकोरेशन करायचं आणि आपल्या गणपतीचं डेकोरेशन सगळ्यात चांगलं कसं दिसेल यासाठी आपली फार झटपट चालू असते. तर त्यासाठी खास मी आज या व्हिडिओतून तुम्हाला एक गणपतीचं डेकोरेशनसाठी एक जसं गणपती बॅकड्रॉप ही एक तुम्हाला डेकोरेशनसाठी उपयोगी अशी एक वस्तू म्हणता येईल आपल्याला किंवा बॅकड्रॉप गणपतीचा, हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे कसा बनवायचा, तर तो खणाच्या कपड्यापासून कसा बनवायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर यासाठी पण पहिले तुम्हाला माझं चॅनल जे आहे निष्ठाज आर्ट्स याला सबस्क्राईब करावं लागेल आणि लाईक करा आणि शेअर पण करा आणि वर जे बेल आयकॉन दिलेला आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा, जेणेकरून माझे जेही काही पुढे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि आज मी खास हा व्हिडिओ गणपती डेकोरेशन साठी म्हणूनच बनवला आहे. पुढे यानंतरही मी बरेचसे म्हणजे जसं गणपतीचं चौरंग कव्हर म्हणता येईल किंवा नैवेद्यपान, भरपूर जी काही व्हेरायटी मला येतं ती मी तुम्हाला आणखी बऱ्याचशा व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त पहिले आज बॅकड्रॉप दाखवणार आहे. तर चला बघूया, पहिले आपण बॅकड्रॉपची कटिंग करूयात. ती कटिंग मी तुम्हाला पहिले दाखवेल, नंतर स्टिचिंग दाखवेल आणि मग रेडी बॅकड्रॉप कसा बनला आहे हे तुम्हाला मी दाखवेल. तर चला बघूया कशी कटिंग आहे बॅकड्रॉपची. तर त्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे, तर पेपर आणि फॅब्रिक, ज्या फॅब्रिकचं तुम्ही बॅकड्रॉप बनवणार आहे ते फॅब्रिक आणि त्या फॅब्रिकचा सेम कलरचा अस्तर आणि गम, त्यानंतर तुम्हाला मेजरमेंट टाकण्यासाठी पेन आणि हा टेप आणि पेपर कटिंग करण्यासाठी कैची आणि फॅब्रिक कटिंग करण्यासाठी कैची. आणि जेव्हा तुमचं कटिंग झाल्यानंतर फॅब्रिक आणि अस्तर जेव्हा तुम्ही जोडता त्यामध्ये बॅकड्रॉप जेव्हा तुम्ही बनवणार आहात त्याच्यामध्ये आपल्याला कॅनव्हास टाकायचा, त्यामुळे कॅनव्हास एक लागेल. आणि जेव्हा हे सगळं बनवून झाल्यानंतर आपल्याला जी लेस लावायची आहे, जी काही तुमच्याकडे असेल, आता माझ्याकडे ही लेस आहे त्यामुळे मी ही वापरणार आहे. तर ही एक लेस आणि नंतर मी मध्ये एक स्वस्तिक बनवणार आहे, तर त्यासाठी मी ही गोल्डन लेस घेतली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला बॅकड्रॉप साठी साहित्य लागणार आहे. हा, तर बॅकड्रॉप साठी आपल्याला आता हे पेपर पहिले जोडून घ्यायचे आहेत, कारण बॅकड्रॉपची पेपरवर पहिले कटिंग आपण तयार करणार आहोत. तर आपण आता याच्यावरती पेपरवरती माप टाकणार आहोत. आपलं माप काय आहे, तर 36 बाय 30चं माप आहे. 36 आपला हाईटला येईल म्हणजे उंचीला येईल आणि 30 हे रुंदीला येईल. तर आता हा पेपर आपण फोल्ड करून घेतलेला आहे, पूर्ण चिटकून घेतल्यानंतर आता फोल्डवर आपण माप टाकणार आहोत. तर आता यामध्ये काय करायला लागेल, इथे आपल्याला 4 इंच सोडून द्यायला लागेल. इथे 4 इंच सोडावं लागेल, कारण हे 4 इंच आपल्याला वरती रॉड मध्ये जर अडकवायचा असेल तर त्यासाठी म्हणून आपण हा 4 इंचचा राऊंड मध्ये नंतर बनवूयात. आता हे 4 इंच सोडल्यानंतर यामध्ये आपल्याला हाईट घ्यायची आहे, उंची ही घ्यायची आहे 36 प्लस अर्धा इंच. 36 उंची असल्यामुळं 36 आणि आपण जेव्हा अस्तर लावून पलटी करतो तेव्हा अर्धा इंच हा आत जातो, त्यामुळे 36 प्लस अर्धा इंच घ्यावं लागतं. कुठल्याही कापडामध्ये शिवताना मार्जिन ही नेहमी घ्यायची. ठीक आहे, आता झाली उंची. आता आपल्याला इथनच हे जे 4 सोडले आहेत याच मापापासून इथनं रुंदी घ्यायची. तर आपली रुंदी किती आहे, 30 आहे. तर 30 मध्ये आपल्याला हाफ घ्यायचा, कारण आपण पेपर हा फोल्डवर टाकलेला आहे. तर हाफ म्हणजे किती येईल, 15. 15 मध्ये पण आपल्याला अर्धा इंच ऍड करायचा आहे, कारण अस्तर पलटी करताना अर्धा इंच हा त्यात जातो. असं मी 15 इंचाचं इथे माप टाकलंय. हे आपण जोडून घेऊया. ठीक आहे, आता इथनं खालून जिथे आपली हाईट भरली आहे 36 इथे
बघू शकता. इथनं पण आपल्याला 15 प्लस हा अर्धा टाकायचा आहे. 15 प्लस अर्धा 15.5. हे पण आपल्याला जोडून घ्यायचंय. ठीक आहे. आता हा पण बॉक्स आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे, जो हाईटला टाकलेला आहे. झाला हा बॉक्स तयार. आता यावरती आपल्याला त्रिकोण शेप द्यायचा आहे, बरोबर. खालून त्रिकोण शेप मध्ये करायचा आहे, त्यामुळं खालून जिथे आपलं हाईट लास्टला आहे तिथून आपल्याला 9 इंच घ्यायचं आहे वरती. बघा 9 इंच. 9 इंचावर आपल्याला हे टिक करायचं आहे. आणि त्यानंतर जिथून आपण हे घेतलंय मेजरमेंट, हाईट जिथे आपली घेतली आहे 36 पर्यंत, 36 प्लस अर्धा पर्यंत, तिथं हे जोडायचं आहे. क्रॉस मध्ये थोडस तिरकस मध्ये जोडायचं आहे. ठीक आहे. आता हा जो तिरकस पोर्शन आहे इथून आणि असा पूर्ण सरळ कट करून घ्यायचा. बंद बाजूनी कधीही पेपर कट करायचा नाही. ओपन जिथे आहे, बंद पासून ओपन जिथे आहे म्हणजे ओपन बाजू तिथनच कट करायचं आहे आपल्याला. आणि पेपर कट करण्यासाठी मी वेगळी कैची वापरते ही, आणि माझी कापड कट करण्यासाठी वेगळी कैची आहे. तर पेपर कटिंगला नेहमी वेगळी कैची घ्यायची आणि याला पण आपलं फॅब्रिकसाठी वेगळी घ्यायची. कारण जर ही कागदावर जी आपण ज्याने कटिंग करतो ती कैची जर आपण फॅब्रिकला वापरली तर फॅब्रिक क्रॉसमध्ये कट होतो आणि कटिंग व्यवस्थित होत नाही. आणि तिरकस कट झाल्यामुळे त्याची फिनिशिंग पण नंतर शिवताना येत नाही कापडाला. त्यामुळे पेपरची कैची पेपरलाच वापरायची आणि फॅब्रिकची फॅब्रिकलाच. अशा दोन आपण आपल्या जवळ नेहमी कैची ठेवायची. जो 4 इंच सोडला आहे तो सुद्धा आपल्याला वरपर्यंत कट करायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हा पेपर कट केलेला आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा आपली त्रिकोण डिझाईन आली आहे, हाफ त्रिकोण. तर हे आपलं पेपरचं कटिंग पूर्ण झालेलं आहे. आता आपण फॅब्रिकवर कटिंग करूयात. तर अशा प्रकारे आपण आता हे पेपर जो आहे ज्याच्यावर आपण कटिंग केली होती तो पेपर आपण आता फॅब्रिकच्या वरती लावला आहे. याला हे बघा, याला मी हे पिन टक्स लावलेत. हे अशा टक्स पिन मिळतात याला बाजारात. तर अशा आपण जेव्हा पण पेपरवर कटिंग करतो आणि नंतर मग फॅब्रिक कट करायचा असतो तर त्याला कंपल्सरी तुम्हाला ह्या पिन्स लावायच्या आहेत, जेणेकरून तुमचं फॅब्रिक हलणार नाही आणि तुमची कटिंग व्यवस्थित होईल. जर कटिंग व्यवस्थित झाली तर पुढे शिवताना ते व्यवस्थित शिवल्या जाईल आणि त्याला फिनिशिंग पण व्यवस्थित येईल. तर चला आपण आता हे कट करून घेऊया. आपण यामध्ये अर्धा इंच आधीच वाढवलं होतं, त्यामुळे आता कपड्यावर वाढवायची गरज नाहीये. आपण डायरेक्टली कट करतोय. आणि हा एक्स्ट्रा कपडा मी थोडासा ठेवतेय कारण आपण फोल्ड मध्ये हा नाहीतरी फोल्ड मध्ये जाणार आहे, त्यामुळं थोडासा जेवढा राहिला ते एवढा कट करून तसं पण काय उपयोग येणार नाहीये. तर अशा प्रकारे मी आपलं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सेम मापाचं म्हणजे 4 इंच सोडून पेपरवर जी कटिंग केली होती तर वरचे 4 इंच सोडले आपण, जे रॉडला लावायचे आहे ते कपड्याचे 4 इंच सोडून हा एक कपड कट केला आहे फॅब्रिक. त्याचा अस्तर पण सेम कट केला आणि कॅनव्हास कट केला आहे. ठीक आहे. तर चला आता बघूयात आपण याला
शिवायचं कसं. तर आता मी तुम्हाला याचं स्टिचिंग दाखवते. तर अशा प्रकारे आता आपण सरळ फॅब्रिक ठेवलाय. हे बघा, सरळ फॅब्रिक, त्यावरती अस्तर आणि त्यावरती कॅनव्हास असं ठेवलं आहे. आणि हे तीनही बाजू आपल्याला आता शिवून घ्यायच्या आहेत. वरची बाजू नाही शिवायची, वरची बाजू सध्या आपल्याला ओपनच ठेवायची आहे. आणि आता हे एकावर एक ठेवल्यानंतर हा कापड हलू नये किंवा एकसारखी शिलाई यासाठी आपण ह्या पिन्स लावल्यात. याला मी बऱ्याच ठिकाणी लावल्या. तुम्हाला जशा योग्य वाटतात तशा तुम्ही लावून त्याला प्रॉपर पिनअप करून आणि मगच शिवायला घ्या, जेणेकरून आतला कपडा किंवा अस्तर हलणार नाही. तर अशा प्रकारे आपलं आपण आता स्टिच करून घेतलाय तिन्ही बाजूनी. आणि ही ओपन ठेवली आहे कारण याला आपल्याला ती वरची जी रॉड मध्ये पट्टी टाकायची आहे ती स्टिच करायची आहे. त्यामुळे ही बाजू आपण ओपन ठेवली आणि आता याला आपण नॉच देऊया. हे असे छोटे छोटे नॉच द्यायचे जिथे शिलाई मारली. शिलाई नाही कट होऊ द्यायची, शिलाईच्या अलीकडेच तुम्हाला नॉच द्यायचे. हे नॉच कशासाठी देतात, तर जेव्हा तुम्ही कापड पलटी करता तर ते व्यवस्थित पलटी झाल्यानंतर त्याची जी फिनिशिंग येते ती चांगली दिसायला पाहिजे म्हणून हे नॉच देतात. आता हे जे कोपरे आहेत या कोपऱ्याला अगदी टोकापर्यंत द्यायचे, शिलाईच्या टोकापर्यंत. याला आपण बाकी याला शिलाईच्या अलीकडेच नॉच द्यायची. तर अशा प्रकारे आपण कापड पलटी करून घेतलेला आहे. आता यावरती आपण ही तीनही बाजूनी लेस लावणार आहोत. अशी तीनही बाजूनी लेस लावून घेणार. तर अशा प्रकारे आपण आता ही लेस लावून घेतली आहे तिन्ही बाजूनी. तर आता यावरती आपण जो रॉड मध्ये जो कापड आपल्याला लावायचा आहे अडकवण्यासाठी तो कट करून घेऊया. 4 इंचाचा जो एक्स्ट्रा कपडा कट आपल्याला करायचा होता रॉड मध्ये टाकण्यासाठी तो हा मी कट केलेला आहे. आणि याची जी रुंदी आहे ती जी बॅकड्रॉपच्या रुंदी एवढीच घ्यायची प्लस अर्धा इंच करायचं आहे याच्यामध्ये. अर्धा इंच कशासाठी, तर हे बघा मी याला जे आता आतून 3 ठिकाणी मी याला शिलाई दिलेली आहे पाव इंचावरती अशी आतून. तर ती जी पाव इंच आणि इकडली पाव इंच अशी ती शिलाईमध्ये जाते, म्हणून आपल्याला अर्धा इंच याच्यामध्ये वाढवायचा असतो. तर अशी रुंदीची हाईट प्लस अर्धा इंच या पट्टीत मी घेतलेला आहे आणि याला फिनिशिंग दिलेलं आहे. ठीक आहे, असं फिनिशिंग दिलेलं आहे. आता जी ओपन बाजू आहे ती आपण याला जोडून घेऊया. तर आपण आता ही सरळ बाजू ठेवली आहे. आपल्याला हे रॉड मध्ये जो कापड टाकायचा आहे तो आता मी याला जोडणार आहे. तर सरळ बाजूवरती अस्तरवर फॅब्रिक खाली फिनिशिंग केलेलं आहे हे. तर हे असं ठेवायचं आपल्याला, म्हणजे अस्तर वर आलं पाहिजे. ठीक आहे, असं करून आता आपण याला पूर्ण शिलाई मारून घेऊया. तर अशा प्रकारे आपण बॅकड्रॉप कव्हर शिवली आहे. तर तुम्हाला बॅकड्रॉप कव्हर कशी वाटली ती नक्की कमेंट्स करून मला सांगा. ही बॅकड्रॉप कव्हर मला कस्टमरची ऑर्डर होती. आता गणपतीसाठी म्हणून मला बऱ्याचशा ऑर्डर आलेल्या आहेत, जसं चौरंग कव्हर, नैवेद्याचं पान, आता ही बॅकड्रॉप कव्हर, अशा बॅकड्रॉप कव्हरच्या पण बऱ्याचशा ऑर्डर अजून पेंडिंग आहेत माझ्या. आता ही बॅकड्रॉप कव्हर मला शिवायची होती म्हणून मी याचा एक व्हिडिओ जसं कस्टमरचंच डायरेक्टली तुम्हाला मी कस्टमरचंच जी मला ऑर्डर होती त्यावरच मी तुम्हाला डायरेक्टली शिवून आणि हा व्हिडिओ अपलोड केला आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं झालं तर पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही माझा हा कोर्स जॉईन केला तर तुम्ही यासोबत स्टिचिंग पण शिकणार आणि बरेचसे आर्ट्स पण मी तुम्हाला शिकवणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा बाहेरची ऑर्डर घेऊ शकता. हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ सांगितलं होतं. तर तसंच तुम्ही हा पण व्हिडिओ प्रॉपर बघा आणि जर तुम्हाला प्रॉपर हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्ही प्रॉपर पुढच्या व्यक्तीला सांगितलं की मला बॅकड्रॉप कव्हर मी तुम्हाला शिवून देते तर तुम्हाला ही बाहेरच्या ऑर्डर घेता येतील. आणि काय होतं ना, एकदा तुम्ही जर स्टिचिंग शिकले अगदी बेसिक पासनं
तर तुम्ही यामध्ये कुठलाही प्रकार आणि कुठलंही पॅटर्न इझिली करू शकता, कारण स्टिचिंग ही अशी गोष्ट आहे, एकदा जर ती बेसिक पासून आपल्याला प्रॉपर आली ना तर आपण त्यामध्ये काहीही शिवू शकतो आणि नवीन नवीन जे काही व्हेरायटी येत राहतात त्या इझिली आपण त्यामध्ये बनवू शकतो. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ आज पूर्ण झालेला आहे. तर मला पण बऱ्याचशा गणपतीसाठी किंवा पुढे येणाऱ्या सणांसाठी बऱ्याचशा अशा ऑर्डर आलेल्या आहेत किंवा येत राहतात. तर मी पण असे पुढे तुम्हाला नवीन नवीन असेच काहीतरी उपयोगी, जे आपल्या सणाला उपयोगी पडतील अशा तुम्हाला नवनवीन व्हिडिओज मधून नवनवीन गोष्टी शिकायला म्हणजे भेटणार आहेत माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला. तर नक्की माझा व्हिडिओ बघत जा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वरती जे बेल आयकॉन दिलेला आहे त्यावरती क्लिक करा, जेणेकरून मी नवीन आता पुढचा जो काही व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि तुमच्या फ्रेंड सर्कल्समध्ये, रिलेटिव्समध्ये सगळ्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांनाही माझा आर्ट शिकायचं असेल त्यांना हा व्हिडिओ बघता येईल आणि त्यांना याचा उपयोग होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन आणखी काहीतरी आर्ट्स घेऊन. तर चला भेटूयात मग परत. धन्यवाद.